सेमीफायनलचे सामने रविवारी खेळवले जातील. ड्रॉ शनिवारी सायंकाळी लाईव्हच्या माध्यमातून UTC लाईव्हला केला जाईल. दुपारचं सत्र. नमस्कार मंडळी. दुपारच्या सत्रामध्ये मी सर्वांचा लाडका समालोचक कुमार योगेश भागरे आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्नेहपूर्व स्वागत करतोय. आमचे पंच हेमंतजी तावडे सरांचा इशारा आलाय. लेट्स प्रे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खूप चांगला खेळ दर्शवा. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. शॉर्टम पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. भरपूर मोठी चेस होती. प्रयत्न तर झाले परंतु चेंडूने इथे मात्र वन बाउंस सीमारेषा ओलांडली आहे. डीप मिड विकेटला पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच. नक्कीच खूप चांगलं संगीत. यारा तेरी यारी हे संगीत ऐकलं आणि अनेक वर्षाची यारी मनोज वेकंडे आणि मनीष खाडे अर्थातच बाला यांच्यामध्ये आपण पाहत आहोत. या दोन व्यक्तिमत्वांनी विशेष मेहनत घेऊन ही स्पर्धा रंगवली आहे. त्यांच्या साथीला संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडी असेल, ग्रामस्थ मंडळ बिरवाडी असेल, त्याचसोबत कृपया ऑफसाईडला बेलवर संघ तिथे जी एक बाईक आहे तिचा आरसा आपण थोडा हलवायचा आहे. यस, थँक्यू सो मच. हे आहेत आमच्या शहापूर तालुक्यातील प्रेक्षक राजा वर्ग असेल किंवा खेळाडू असतील, प्रत्येक वेळी आमच्या सूचनेला नक्कीच सहकार्य करत असतात. थँक्यू सो मच बेलवर संघ. तर विशेष सहकार्य मैदान सजवण्यासाठी मेंगलपाडाकरांचं सुद्धा राहिलं आणि या मेंगलपाडाकरांनी सुद्धा बिरवाडीकरांच्या खांद्याला खांदा लावत हे संपूर्ण मैदान सजवलं. खूप चांगला फटका. ऑन साईडला फक्त आणि फक्त ऑफ साईडला दिशा दिली होती. पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढत असताना तंत्रशुद्ध फटका होता. क्रिकेटचं खेळामध्ये नक्कीच प्रत्येक चेंडूला तुम्ही हिट करू शकत नाही, परंतु प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेऊ शकता. वन शॉट. यस, वन शॉटचा इशारा आलाय. नक्कीच आमचे पंच अनेक वर्ष ज्यांनी शहापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रभर असेल अप्रतिम कामगिरी केली ते हेमंतजी तावडे सर इथे आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. ऑनफिल्ड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2च धावा येतील. धावसंख्या 6 या अंकावर आहे. पहिलं षटक स्लॉकचे षटक सुरू आहे. खूप चांगलं आयोजन सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रापासून तर आत्ता या दुपारीला मध्य दुपार जरी असली तरी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर सुद्धा लॉटचा कार्यक्रम केला जाईल. एका चिठ्ठीवर साजिवली असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खूप उंच गेलाय. उंच 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 आणि तितकाच दूरही फेकलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी षटकार. खूप चांगली फटकेबाजी होतीये. खरं तर फलंदाजी करतोय कानविंदे संघ. भुसपाडा संघावर अक्षरशः तुटून बरसलेत. पुन्हा एकदा खूप चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक होते त्यांच्याही डोक्याच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा 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 षटकार. डन. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा तिसरा येईल का? चेंडू उडवलाय. उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु पुन्हा एकदा त्यांना उलकावणी देऊन निघून चाललाय. बॅक टू बॅक तिसरा षटकार.
थँक्यू सो मच. साजिवली संघ कृपया कर्णधार या. साजिवली कर्णधार या. विजयी संघाचे 2 प्रतिनिधी आहेत. ड्रॉ केला जाईल तिसऱ्या सामन्यांसाठी. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू ऑन साइडला केलाच होता, परंतु पडल्यानंतर आता मात्र बाहेरच्या दिशेला निघाला आणि डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे धावफलकावर एकंदरीत विचार केला तर 24 धावा. पहिलं षटक समाप्त झाले. विनोदचं फार खर्चिक राहिलं. खूप साऱ्या धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. खूप साऱ्या धावा या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅक टू बॅक 3 षटकारही आले. एक चौकार आला, एक दुहेरी आली आणि एक डॉट. हे सर्व नाट्यमय क्रिकेट घडलं जरी असलं तरी एकही अवांतर चेंडू हाताळला नाही. म्हणजे बलाढ्य संघासमोर, बलाढ्य खेळाडूंसमोर तेवढ्या धाडसीनं गोलंदाजी विनोदनेही केली. धावा जरूर आल्या परंतु धाडच सोडला नाही. असं म्हणतात ना, जे ध्येय वेडे असतात ते इतिहास घडवतात आणि जे इतिहास घडवतात तेच ध्येय वेडे असतात. म्हणून इतिहासासाठी ध्येय वेड व्हायचं असतं. क्रिकेटसाठी ध्येय वेड झालेलं कधीही चांगलं असतं. कारण तुम्ही तुमच्या गावासाठी क्रिकेट खेळतात, तुम्ही तुमच्या नावासाठी क्रिकेट खेळत आहात. तर ज्यावेळी तुम्ही गावाचं नाव मोठे कराल त्यावेळी तुमचं नाव नक्कीच मोठं होत असतं, यात शंका नाही. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील जरूर होती, परंतु यामध्ये फक्त आणि फक्त उत्साह जास्त होता. कारण आडव्या बॅटनं नक्कीच खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्रॉस बॅटेड ऑफ दी शॉट इथे मात्र पाहायचा होता, पण तू जज करू शकला नाही गोलंदाजीची लाईन आणि लेंथ. पुन्हा एकदा इथे पहा, कव्हरला केलायचा होता. हलक्या हाताने फक्त जेंटल पुश करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटला चेंडू लागला सुद्धा, परंतु तदनंतर आतल्या कडेला लागून शरीरावर चेंडू आदळला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. कुठेतरी 2 चेंडू निर्धाव आलेत. छोटासा का होईना परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल टीम भोसपाडा संघाचा. परंतु दुसऱ्या बाजूला कानविंदे या संघाने सकाळचं सत्र हलवलंय. सकाळच्या सत्रात त्याने जो धक्का दिलाय ना, तो आज दिवसभराची चर्चा बनून राहिलाय. ओ फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडला केल्याचा होता. हे सर्व घडत असताना दुसरी गोष्ट, गोलंदाज काय करतोय तर गोलंदाज फलंदाजाला गती देत नाहीये. गोलंदाज गोलंदाजी करत असताना अतिशय हलवार टप्प्याचे चेंडू हाताळतोय. म्हणून फलंदाजांना अगदी खेळण्यासाठी तिथे नक्कीच थोडीशी कसरत करावी लागते, कारण की बॅट अगोदर फिरतीये आणि चेंडू नंतर येतोय. म्हणून डॉट बॉल सातत्याने येताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या चेंडूवर अखेर 1 धाव आली आणि धावसंख्या या रीतीनं पाहायचं झालं तर 25 अंकावर पाहायला मिळतीये. 25 धावा आणि दुसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू झालेत. डावखुरे आताचा विस्फोटक आणि घातक फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय, तर प्रितेश त्याच्या सोबतीला आहे. विशाल सकाळच्या सत्रात अगदी स्वस्तात बाद झाला होता, ज्यावेळी तो बिरवाडीच्या अगेन्स्ट फलंदाजी करण्यासाठी आला होता. परंतु त्या सामन्याची कसरत, त्या सामन्याची भर तो या सामन्यात काढतोय हे मात्र म्हणावं लागेल, कारण की आतापर्यंत केलेल्या 4 चेंडूंमध्ये त्याने 3 षटकार पेश केलेत. पुन्हा एकदा पहा, पडल्यानंतर इथे मात्र हलकासा फिरला चेंडू. गर्रकन चेंडू फिरवण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज राहुल इथे मात्र आपल्या बोटांची जादू, आपल्या बोटांची छाप इथे मात्र पाडतोय. कारण की हेच तर आहे ना ग्रामीण क्रिकेट. एखाद्या गोलंदाजाला मार पडला असेल तर दुसऱ्या गोलंदाजांना त्याची गोलंदाजीचा नक्कीच कसरत दुसऱ्या षटकात भरून काढणं, हेच तर गावचं क्रिकेट आहे. हेच तर ते खेलीमेलीचं क्रिकेट आहे. कारण गावासाठी खेळणारा क्रिकेट कधीच स्वतःसाठी क्रिकेटर खेळत नसतो, तो गावाच्या नावासाठी खेळत असतो आणि गावाच्या नावासाठी दोन्ही संघ खेळतायत. याच दरम्यान आल्या चौकार. 4 धावा आल्यात. 1 बाउंस सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या 29. थँक्यू सो मच. या स्पर्धेला अनेक साऱ्या शुभेच्छा सुद्धा येत असताना पाहायला मिळत आहेत. UTC लाईव्हच्या माध्यमातून अनेक सारे व्ह्यूअर्स सध्या ही स्पर्धा लाईव्हच्या घर बसल्या आपल्या टीव्ही स्क्रीनवर असेल, मोबाईलवर असेल, ऑफिसमध्ये असतील, काही जॉबवर असतील, काही ट्रेनमध्ये असतील, कोणी प्रवासात असेल, सर्वच ठिकाणी पाहतायत आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम सध्या तरी विशाल करत होता. परंतु राहुलने त्याला माघारी धाडलंय आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इथे मात्र झेलबाद झालाय विशाल. पहिला धक्का. धावसंख्या आहे धावफलकावर 29.
दोन षटकं समाप्त झाली. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावा आहेत. 29 या अंकावर आता धावसंख्या पाहायला मिळाली. जरूर चांगली कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. खूप सुरेख सुरेख कामगिरी करतायत. कानविंदे असेल, भोसपाडा असेल, साजिवलीने तर आज खूप चांगली कामगिरी केली आहे. आणि कर्णधार साजिवली संघाचे नक्कीच आलेले आहेत. मिड इनिंग मध्ये आपण ड्रॉचा कार्यक्रम करणार आहोत. दोन चिठ्ठ्या आम्ही तयार ठेवलेल्या आहेत. विजयी संघ आणि साजिवली अशा दोन ड्रॉ आमच्याकडे तयार आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हलक्याच शॉटम पूल करत असताना इथे मात्र टायमिंग जुलून आलं नाहीये आणि पाहता पाहता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट येते, आउट झालाय फलंदाज प्रितीश सुद्धा. कारण इथे 5 शॉटम पूल केला होता. ताकद हवी तेवढी पाहायला मिळाली नाही. साऊंड तर नक्कीच इथपर्यंत आवाज आला होता, स्वीट साऊंड होता, परंतु असं वाटलं षटकाराच्या दिशेने जाईल की काय, असं घडलं नाही. टायमिंग जुळलं नाही आणि विकेट आली आहे. मैदानाच्या आतमध्ये आता आलाय किरण. एक नवीन आशेचं किरण घेऊन आलाय की काय हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा पहा, खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. नक्कीच पंचांचा काय इशारा असेल. थर्ड अंपायर इथे मात्र नक्कीच चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे इशारा सोपवलाय. चेक केलं जात आहे. UTC लाईव्हच्या ऑफिशियल टीम सोबत सर्व काही आता चेक केलं जाईल. नक्कीच ज्यावेळी ऑनफिल्ड पंचांनी इशारा केला होता त्यांनी दर्शवलं होतं की हात लागला की चेंडू लागला हे चेक करण्यासाठी त्यांनी नक्कीच आमच्याकडे थर्ड अंपायरचा ऑफिशियल कॉल दिला होता आणि पंचांचा इशारा आलाय. नॉट आउट, हात लागलाय, चेंडू हातामध्ये नव्हता. धावसंख्या 1 इथे मात्र पाहायला मिळाली. बालू जो गोलंदाजी करतोय. लोअर फुलटॉस चेंडू, त्याच्यावर तडाखा, चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी षटकार. अक्षय तडाखेबाज फलंदाजी करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक सूचनेकडे लक्ष असू द्या. मैदानाच्या आतमध्ये कानविंदे संघाचा अक्षय खेळतोय. सकाळच्या सत्रात त्याने 4 चेंडू 4 लगावले होते. या सामन्यात तो पहिलाच चेंडू खेळतो आणि 1 लगावलाय. म्हणजे 5 चेंडू 5 षटकार त्याने आजच्या दिवसात लगावलेत. 6वा लगावेल का हे मात्र पाहावं लागेल. सामने जरी 2 असले परंतु 6 षटकार लगावेल का हे पाहावं लागेल. आणि इथे मात्र फटका हवेत आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येत आहेत. चुकी झालीये. दडपण प्रेशर होत आणि इथे मात्र फार मोठी विकेट येता राहिली आहे. मी तर म्हणेल बोसपाडा संघासाठी. कानविंदे संघाच्या प्रत्येक प्रेक्षकाचे ज्यावेळी चेंडू हवेमध्ये गेला ना त्यावेळी नक्कीच डगआउट मध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण होतं. परंतु असं घडलं नाही. जे धरतीला दान झाला, जीवनदान प्राप्त झाला आणि 2 धावा आल्या. पुन्हा एकदा इथे मात्र लाईन चेक केली जाईल. हेमंतजी तावडे सरांचा इशारा वाईडचा आलाय. अनेक वर्ष पंचांच्या भूमिकेमध्ये आपण तावडे सरांना पाहिलंय. अनेक स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा, महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा असतील, असंख्य अशा स्पर्धा आणि असंख्य वर्ष ज्यांनी क्रिकेटवर दिली ॲज अ पंच म्हणून ते आमचे हेमंतजी तावडे सर. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या
गोष्टीही नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. ॲज अ पंच म्हणून खूप चांगले निर्णयही पाहायला मिळाले. असे पंच आहेत. वाईट चेंडू बॅक टू बॅक 2 आलेत. दडपण आहे, हे दडपण अक्षयचं आहे. पुन्हा एकदा इथे मात्र खेळायचा होता, चेंडू निघून चाललाय फाईन लेगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नव्हते, परंतु तडव्यांच्या क्षेत्ररक्षकाने फाईन लेगला जाऊन चेंडूला अडवले जरूर. तत्पूर्वी एकच धाव आणि बिमरचा इशारा आलाय, म्हणजे नो+1 अशा 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात 42 धावा. खूप चांगली धावसंख्येच्या दिशेनं हा कानविंदे संघ आतापर्यंत पाहायला मिळतोय. याच षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 चेंडू झाले, 13 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा इथे मात्र पाहावं लागेल काय घडतंय. हॅलो हॅलो, धन्यवाद. याच दरम्यान एक पुन्हा एकदा शुभच्या विरोधात अक्षयचा तडाखा पाहायला मिळतोय. अक्षय एक हार्ड हिटिंग फलंदाजी करतोय आणि जवळजवळ सर्वांचीच मनं जिंकतोय. या खेळाडूनं जर अशीच तडाखेबाजी फलंदाजी करत राहिला तर कुठेतरी या खेळाडूला आपण चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळताना सुद्धा पाहू शकतो. परंतु आजचा दिवस कानविंदे संघासाठी आणि अक्षयच्या नावावर राहतो की काय हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा फुलटॉस, फुलटॉसवर फुल टोल वसुली चालू आहे. फरक पडत नाहीये समोर कोण आहे, कुठे आहे आणि काय आहे. मला फरक पडतोय, माझ्या रडार मध्ये आला की चेंडू फक्त सीमा पार जाईल हे जिथे अक्षय सांगून देतोय.
थँक्यू सो मच डीजे. खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. धावसंख्या झाली ती म्हणजे 61 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर 61 धावसंख्येचा लगावला कानविंदे संघाने. आणि काल सुद्धा एवढा स्कोर कोणीही केला नव्हता जो आता या सामन्यामध्ये लागलाय. म्हणजे काल सुरू झालेल्या स्पर्धेमध्ये आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये इथे मात्र हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय कानविंदे संघाच्या माध्यमातून. पंच निर्णय अखेर दोन्ही पंचांनी एकत्रित संगमताने निर्णय घेतलाय आणि एकच धाव असेल कारण स्ट्राईकवर जे फलंदाज आहेत त्यांना तो थ्रो केल्यानंतर तो चेंडू त्यांच्यावर आदळला. त्यानंतर कोणत्याही प्रकारची धाव दिली गेली नाही. चांगली अंपायरिंग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा इथे मात्र आता मात्र तरबुजे को देख के खरबुजे ने भी रंग बदला है आणि किरणने सुद्धा पाठवून दिलाय 6 धावेसाठी षटकार. थँक्यू सो मच. दोन्ही बाजूनी समान हल्ले केले जात आहेत. गोलंदाज करेल तर करेल काय, क्षेत्ररक्षक करतील तर करतील काय. फक्त आणि फक्त एकच, क्षेत्ररक्षक फक्त चेंडू पाहतायत सीमारेषा पार पलीकडे जाणारे आणि गोलंदाज फक्त चेंडू हाताळतोय आणि फलंदाज त्याला टोलवून देतोय. सध्याचं क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या या सामन्याचं एक गणित आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षरशः तुटून पडलाय कानविंदे संघ भोसपाडा या संघावर. पुन्हा एकदा आता मात्र थोडासा दूर ठेवला होता चेंडूला, पडल्यानंतर थोडासा हलकासा वळण घेत असताना आतमध्ये आला, खाली राहिला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि तोही जाईल सीमारेषा पलीकडे डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. धावसंख्या 4. थँक्यू सो मच. कानविंदे संघानं या स्पर्धेचा सर्वोत्तम स्कोर इथे मात्र धावफलकावर लगावलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जवळजवळ गडी गमावले 2 आणि धावसंख्या झाल्या 74. 75 धावेचं आव्हान असेल. चला आपण लॉटचा कार्यक्रम करणार आहोत. तर पहा इथे लॉटचा कार्यक्रम केला जातो. एका बाजूला साजिवली आणि तदनंतर सुरू असलेल्या सामन्याचे दोनही 12th मॅन इथे उपस्थित आहेत. आणि चिठ्ठीवर नाव आलेलं आहे साजिवली. साजिवली संघाचं नाव आलं आणि साजिवली संघ धडकलाय सरळ 4थ्या फेरीमध्ये. म्हणजे आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरी खेळण्यासाठी साजिवली संघाला इथे मात्र बाय मिळाली आहे आणि यानंतर होणारी लढत असेल विजयी संघ विपक्षात कडूची वाडी. चला त्वरित क्षेत्ररक्षक सजवून घ्या कानविंदे संघ. कडूची वाडी संघ तुमचा कर्णधारही लगेच येऊन थांबा इकडे. जसा हा सामना संपेल आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत.
खूप चांगलं हे आयोजन नियोजन, खूप चांगली मेहनत, संपूर्णपणे समर्पण काय असतं ते जर पाहायचं असेल तर नक्कीच मी सर्वांना विनंती करेल की एकदा बिरवाडीकरांच्या या श्रेयस दादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 मध्ये नक्कीच येऊन बघा. संपूर्णपणे समर्पण आयोजन आणि त्याच आयोजनाला साजेसं नियोजन काय असतं हे जर शिकायचं असेल तर बिरवाडीकरांच्या या आयोजनामध्ये या. बिरवाडीकरांशी चर्चा करा, बिरवाडीकरांचं मैदान पहा, त्यांची केलपट्टी पहा, इथे असलेल्या सर्व सोयी सुविधा पहा, इथे असलेल्या ट्रॉफी चमचमणाऱ्या ट्रॉफी. मी तर सांगेल सर अनेक वर्ष शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये समालोचन करतोय. जवळजवळ आजपर्यंत कुठेही मला ॲक्रेलिक ट्रॉफी पाहायला मिळाल्या नव्हत्या, परंतु सर्वप्रथम शहापूर तालुक्यात या बिरवाडीकरांच्या या स्पर्धेमध्ये आज पाहायला मिळत आहेत. यासाठी नक्कीच की आपल्या शहापूर तालुक्यात सुद्धा अनेक सारे चांगल्या प्रकारच्या ट्रॉफीज आता इथे मात्र उपलब्ध करून देण्याचं व्यासपीठ कोण देत असेल तर बिरवाडीकर देत आहेत. कारण अनेक वर्ष अनेक संघांची मेहनत त्यांना जर अनेक इथून पुढे वर्षांनी जरी त्या ट्रॉफीकडे बघितलं तर एक गोड आठवण येईल अशी ॲक्रेलिक चमचमणारी ट्रॉफी. जी ट्रॉफी पाहिल्यानंतर अनेक साऱ्या संघांचं स्वप्न उराशी बालगत असेल अशा ह्या ट्रॉफीज आहेत. या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. खूप चांगलं आयोजन केलंय. पहिला चेंडू इथे मात्र फटका लाजवाब आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणतीही होणार नाहीये चुकी. टिपलाय अचूक झेल संपलाय. भोसपाडा संघाचा विनोदचा खेळ. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. चला फास्ट केला, स्पीडअप करा, वेळेसाठी थोडस सहकार्य करा मित्रांनो. पुन्हा एकदा प्रतिम इथे चेंडू हाताळला होता परंतु पंचांचा इशारा येतोय वाईड जा. अतिरिक्त उचली होती. चेंडू हाताळल्यानंतर कुठेतरी मित्रांमध्ये जोर लावण्याचं काम केलं होता गोलंदाजाने. ज्या प्रकारे चेंडू रिलीज केल्यानंतर तो स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये खाली पडला हे पाहून वाटलंच होतं की कुठेतरी थोडासा अतिरिक्त जोर गोलंदाजाने लावला असेल. चांगला टप्पा. फलंदाज फक्त शफल होत आहेत, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. बॅटला चेंडू इथे मात्र येत नाहीये आणि डॉट बॉल आलाय. एक बलाढ्य धावसंख्या आहे 75. तिचा पाठलाग करत असताना पहिल्याच चेंडू तुमच्या संघाचा प्रमुख कणा असलेला फलंदाज बाद होतोय. तदनंतर कुठेतरी अडचणीत सापडलाय टीम भोसपाडा. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव येते. धावसंख्या 2 या अंकावर आहे. मोठे फटके जरूर केलावे लागतील. 75चं टार्गेट आहे. पाहायचं झालं तर 4 षटकांमध्ये तुम्ही 3 षटकं 20-20 करून घ्या. एका षटकात 15 मारा, 75 होऊन जातील. परंतु समोरच्या क्षेत्रामधून किंवा कक्षातून बोलणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं कठीण आहे. आपण फक्त बोलू शकतो परंतु खेळाडूंना माहिती आहे किती कसरत करावी लागेल. परंतु खेळाडूंना सुद्धा स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा लागेल. जर हे समोरचा संघ 74 पर्यंत मजल मारू शकतो तर आपण का 75 पर्यंत मजल मारू शकत नाही, त्यांच्यापेक्षा एक धाव जास्त का करू शकत नाही, हा स्वतःला विचारावा लागेल. नो चेंडू इथे मात्र नो दिला गेला कारण की अगोदर तुम्हाला 1 फॉर दी ओव्हर इशारा दिला होता आणि आता पुन्हा एकदा तुम्ही बाउन्स चेंडू हाताळला म्हणजे दुसरा चेंडू बाउन्सर होता आणि नो इथे मात्र दंडित केला गेला. पुन्हा एकदा इथे मात्र प्रतिम चेंडू.
पहा या तर यानंतर कडूची वाडी आणि यातील विजयी संघ या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. पुन्हा एकदा इथे मात्र अतिशय वेगानं लोअर फुलटच चेंडू हाताळला होता. बॅट आणि चेंडूचा हवा तसा टायमिंग इथे मात्र झुलून आला नाही. लेगबायच्या माध्यमातून एक धाव. धावसंख्या 4 या अंकावर आहे. चेंडू झालेत 5 म्हणजे शेवटचा चेंडू आहे. स्लॉकचं पहिलं षटक हाताळत असताना 4 धावा. जिथे तुम्हाला 19 धाव्यांचं रिक्वायर्ड रन रेट असताना तुम्ही फक्त आणि फक्त 4 धावा जमा करता तर दबाव दिसून येतो. पुन्हा एकदा इथे मात्र तालमेलमध्ये काय घडतंय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. कानविंदे संघ असं वाटत नाही की नौका संघ आहे, कारण की ज्या प्रकारे बॅकअपला येत आहेत, ज्या प्रकारे फलंदाजी होतीये, गोलंदाजी होतीये, क्षेत्ररक्षण होत आहे, सर्व गोष्टींमध्ये चांगली इथे मात्र केली पाहायला मिळतीये. 18 चेंडू आणि 70 धावेची गरज असेल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिलं षटक समाप्त झालंय. 1 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विनोद बाद झाल्यानंतर निलेश आलाय. राजेश त्याला साथ देतोय आणि राजेश सलामीला जरूर आलाय. निलेश वन डाऊनला आलाय. हे सर्व या सामन्यामध्ये पाहायला मिळतं. दबाव कुठेतरी अधिकचा आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे टीम भोसपाडा या संघावर. आज लक फॅक्टरचा विचार केला तर साजिवली संघाचं लक फॅक्टर सुद्धा खूप चांगलं राहिलंय. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी, लो स्कोर मॅच त्यांनी तिथे मात्र जिंकली, डिपेंडही केली. दुपारच्या सत्रात आता चांगली कामगिरी केली आणि तदनंतर आता मात्र नशिबानं साथ दिली आणि थेट 4थ्या फेरीमध्ये त्यांनी मजल मारली आहे. आणि कडूची वाडी संघ अजूनही वाट पाहतो. यामध्ये जो विजयी होईल तो त्यांच्या अगेन्स्ट येईल. अजूनही विजयासाठी 18 चेंडू 70 धावेची गरज आहे भोसपाडा संघाला. पुन्हा एकदा इथे मात्र एक धाव तर पळून पूर्ण केली आहे खेळपट्टीवर. एकच धाव. एक धावेनं फारसं फरक पडणार नाहीये. दुहेरी धावेने एक धावेने फरक पडत नाही, परंतु इथे मोठे फटके जर आले, ज्या प्रकारे कानविंद संघाने फटके मारले त्याच प्रकारे फटके आले तर निश्चितच मी सांगेल की सामन्यामध्ये अजून मज्जा येईल आणि प्रेक्षकांना सुद्धा सामने हाय व्होल्टेज होताना पाहायला आवडतात. विजय कुणाचाही हो, विजय क्रिकेटचाच होणार आहे, परंतु सामन्यामध्ये रोमांचकता कायम राहिली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे, हे प्रेक्षकांना आवडतं. आणि इथे मात्र पार शफल झाले होते आणि एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. मधल्या एसटीवर जाऊन चेंडू लागलाय. धक्का क्रमांक 2. डावखुरी हाताचा फलंदाज बाद होतोय. निलेश राजेश शुभास आलेत मैदानाच्या आतमध्ये. इनॅट क्रमांक 4. समोरच्या दिशेला फटका लाजवाब शुभासचा आणि इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. पुन्हा इथे मात्र हवेत फटका जरूर खेळला होता, परंतु झेल टिपता आला नाही. धावा तुमच्याकडे जास्त असल्या तरी या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागेल की येणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला जर जायचं असेल एखाद्या संघाच्या समोर तर क्षेत्ररक्षण आपलं तेवढं ताकदीचं, दमदार आणि सुरेख असायला हवं. कारण क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही जर धावा वाचवल्या ना तर सामना नक्कीच
कोणत्याही संघासाठी बनत असतो. तुम्ही जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघ बघितला तर तो संघ नक्कीच 250 धावा सुद्धा डिफेंड करण्याचं धाडस ठेवतो, कारण 250 धावांचं टार्गेट ते अधिकाधिक 270 ते 275 पर्यंत करतात, कारण क्षेत्ररक्षणामध्ये 20 ते 25 धावा ते रोखतात. म्हणून क्षेत्ररक्षणामध्ये धावा रोखणं गरजेचं असतं. आणि आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये तर अधिक जलद गतीचा फॉर्मॅट आहे. 4 ओव्हर, 5 ओव्हर, 6 ओव्हर या फॉर्मॅटमध्ये खेळत असाल तुम्ही क्षेत्ररक्षणावर भर देणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल ना तर तुम्ही बॅटिंग बॉलिंगची प्रॅक्टिस फक्त 1 तास करा, परंतु फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षणाचा सराव तुम्ही अधिकाधिक 1 तास करा. 2 तासाच्या सेशनमध्ये 1 तास बॅटिंग बॉलिंग आणि 1 तास फक्त आणि फक्त तुमच्या क्षेत्ररक्षणाला दिला तर क्रिकेटमध्ये कोणत्याही, मला नाही वाटत आहे की कोणत्याही गावाला रोखता येईल. कृपया प्रेक्षक राजाला विनंती आहे, बॅरिकेडवर बसू नका मित्रांनो. बॅरिकेडवरून तुम्ही खाली या. डगआउटच्या बाजूला जेवढे प्रेक्षक राजा बॅरिकेडवर आहे कृपया मित्रांनो खाली या. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, लाजवाब फटका. चेंडू निघून चाललाय वाईडिश फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. जरा खाली उतरलं तर बरं होईल. पिंक जर्सी बॅरिकेडवरून खाली उतरा. रुचित आलेत तिसऱ्या षटकासाठी. चला फास्ट केला कानविंदे संघ, थोडं सहकार्य करा वेळेबद्दल. आता कडूची वाडी, कर्णधार येऊन थांबा. शॉर्ट फॉर्मॅट मध्ये आपण नक्कीच उल्लेख करत होतो क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. आणि क्षेत्ररक्षण फार महत्वाचं का असतं, कारण तुमच्या गोलंदाजांना एखादी मॅच चांगली गोलंदाजी करू शकतो, फलंदाज एखादा सामना चांगला फलंदाजी करू शकतो, परंतु एक चांगला क्षेत्ररक्षक प्रत्येक सामन्यामध्ये तुमच्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करू शकतो. म्हणून क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. पुन्हा एकदा इथे मात्र भरपूर शफल झाले. ऑन साइडला केल्याचा सातत्याने प्रयत्न, परंतु गोलंदाजी अचूक टप्प्यावर. आणि इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. धक्का क्रमांक 3 दिलाय. निलेश बाद होतोय. औपचारिकता शिल्लक आहे. मला तरी असं वाटतं बॉडी लँग्वेजवरून भोसपाडा संघाच्या की फक्त आता त्यांना चेंडू खेळून काढायचे आहेत, म्हणून नक्कीच असा सामना एखादी आपण वर्चस्व प्रस्थापित केले असं म्हणू शकतो, तो म्हणजे कानविंदे संघानं. आणि पहा अप्रतिम झेल टिपलाय. ऑन हॅट्रिक असेल यानंतर गोलंदाज रुचित. पहा कानविंदे संघ, तुमच्यासाठी एक सूचना आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळत आहात, तुमचा सामना सागरजी भोईर UTC लाईव्ह वर पाहत आहेत आणि त्यांनी सूचना केली आहे की जर तुम्ही हा सामना जिंकला तर 501 रुपयाचं कॅश प्राइज तुमच्या संघाला दिलं जाईल. एकदा जोरदार आणि ही स्पर्धा सुद्धा अनेक दातृत्वांच्या माध्यमातून आणि बिरवाडीकरांच्या विशेष मेहनतीतून उभी राहिली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला स्ट्रेट लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव प्राप्त होईल. ऑन हॅट्रिक होते, परंतु हॅट्रिक होणार नाहीये. अजूनही हॅट्रिकची प्रतीक्षा आहे या स्पर्धेमध्ये. एकही हॅट्रिक अजूनपर्यंत आली नाही. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील, फेकी करतील, एकच धाव प्राप्त होईल. आणि शेवटचं षटक असेल. चला त्वरित गोलंदाज लगेच आजमावायचा आहे. आणि कर्णधार येऊन थांबा. शेवटचं षटक आता सुरू होईल. कडूचीवाडी. नक्कीच धन्यवाद. हे आहे सहकारी आयोजकांना. कडूचीवाडी संघाचं विशेष सहकार्य आज लाभलंय. या संघामध्ये आपण अपंगत्व असलेला खेळाडू नक्कीच अनिलला पाहिलं, ज्याच्याकडे एक हात नाहीये, एक हात आहे आणि त्या एका हाताला फक्त 2च बोट आहेत.
त्या दोन बोटांची जादू त्याने वाशाला संघाच्या समोर अशी काही फिरवली की वाशाला संघाच्या फलंदाजांनी त्याच्या समोर घुटणे टेकले आणि या मैदानावर सकाळपासून धावांचा ओघ सुरू होता, परंतु त्या ओव्हरमध्ये एकही चौकार आणि षटकार आला नाही आणि फक्त 4 धावा आल्या. त्याने अप्रतिम कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर तो सामनावीर ठरला. असा गुणी खेळाडू या खर्डी कसारा विभागाच्या कडूचीवाडी संघामध्ये खेळतोय. आणि मी विनंती करतोय कडूचीवाडी संघाचे कर्णधार अनिल, आपण या मुख्य मंचावर या. आपण खऱ्या अर्थानं नक्कीच मी तर म्हणेल टेनिस क्रिकेट विश्व तुमची दखल घेतोय. आणि का दखल घेऊ नये, कारण की तुमची कामगिरी अशी दमदार राहिली आहे की टेनिस क्रिकेट विश्वाला तुम्ही दखल घ्यायला भाग पाडलंय. येणाऱ्या आगामी कालामध्ये तुमच्यासारख्या खेळाडूंची नक्कीच गरज आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा ज्या वेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी अनिल तुझ्या त्या गोलंदाजीचा इतिहास सांगितला जाईल, यात नो डाऊट्स. जय गोलंदाजी हाताळतोय. जयने आपल्या संघाला विजयात केलं जाईल. तर व्यक्तिमत्व म्हणजे कडूचीवाडी संघाचा एक खेळाडू ज्याचं नाव आहे अनिल आणि ज्या अनिलची चर्चा सातत्यानं आपण सकाळच्या सत्रापासून करतोय, सकाळच्या मॅच पासून आपण याची चर्चा करतोय. पहा मित्रांनो, आपल्याला आलेलं अपंगत्व त्यानं कधीच कारणामध्ये सांगितलं नाही, तर त्या अपंगत्वावर मात करून तो लढला आणि तो जिंकला सुद्धा. स्वतःच्या जिद्दीनं त्या अनिलचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आदरणीय मनीष दादा खाडे यांच्या शुभ हस्ते केला जातो. सर्वांना विनंती करतो जोरदार टाळ्या अनिलसाठी. सर्वांना 11 बोटं असतात परंतु ते दुःख सांगतात त्याच्याकडे फक्त 2च आहेत आणि तरी देखील तो लढतोय आणि जिंकतोय सुद्धा. त्या अनिलला पुनश्च एकदा सलाम समस्त बिरवाडीकरांच्या माध्यमातून आणि क्रीडा रसिकांच्या वतीनं. आदरणीय सागरजी भोईर यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज 500 रुपयाचा कान्विन्य संघाला दिला जाईल. टॉससाठी यायचं, चला टॉस केला जाईल. कडूचीवाडी आणि आमच्या आदरणीय भाऊजी यांच्या शुभ हस्ते टॉस. भाऊजी आमचे यांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जाईल. प्रेमळ व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटचे निस्सीम चाहते, निस्सीम भक्त. ज्यावेळी आमची भेट होते नेहमीच आम्ही क्रिकेट विषयी चर्चा करत असतो आणि 2 दिवस भाऊजींच्या माध्यमातून सकाळची माझी मेजवानी उपहार देखील त्यांच्या माध्यमातून झाला, कारण प्रेम आहे मेवण्यावर. आणि आमचे आदरणीय प्रेमळ भाऊजी आदरणीय विजयदादा भेरे यांच्या शुभ हस्ते टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचं टॉस बॉक्समध्ये.